वलांडीतील अशफाक सौदागर यांची स्थापत्य अभियंतापदी नियुक्ती. सौदागर कुटुंबाची अभियंता परंपरा कायम. देवणी तालुक्यातील वलांडी येथील सौदागर कुटुंबातील अशफाक सौदागर यांची जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई येथे स्थापत्य अभियंता सिव्हिल इंजिनियर पदावर नियुक्ती झाल्याने गावासह तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण, मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केलं असून त्यांच्या नियुक्तीमुळे सौदागर कुटुंबाची अभियंता क्षेत्रातील परंपरा अधिक दृढ झाली आहे. सौदागर कुटुंबात शासकीय सेवेत अभियंता म्हणून कार्य करण्याची परंपरा पूर्वीपासूनच आहे. कुटुंबातील गुलाम अली सौदागर यांनी पाटबंधारे विभागात उपविभागीय अभियंता म्हणून सेवा बजावून निवृत्त झाले, तर रफिक सौदागर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात विभागीय अभियंता पदावर कार्य करून सेवानिवृत्ती घेतली. त्याच परंपरेला पुढे नेत अशफाक सौदागर यांनी स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात ME मास्टर ऑफ इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलं. उच्च शिक्षणानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत यश मिळवलं होतं. मात्र कोविड काळात संबंधित भरती प्रक्रिया रद्द झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला. तरीही न खचता त्यांनी पुन्हा तयारी सुरू ठेवली आणि सरळ सेवा भरतीद्वारे घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियंता परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलं. ग्रामविकास विभागामार्फत घोषित करण्यात आलेल्या रिक्त पदासाठी झालेल्या भरती प्रक्रियेत त्यांनी घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांची जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई येथे स्थापत्य अभियंता म्हणून नियुक्ती केल्याचे आदेश दिले. नियुक्तीचे आदेश मिळताच त्यांच्या कुटुंबियांसह गावातील मित्रपरिवार आणि नागरिकांनी पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन व पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. अशफाक सौदागर यांचा लहान भाऊ तसेच बहीण यांनीही स्थापत्य अभियांत्रिकी BE सिव्हिल शिक्षण पूर्ण केलं असून त्यांच्या 4 चुलत भावांनी देखील स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन विविध नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्य सुरू केलं. त्यामुळे वलांडी तसेच देवणी तालुक्यात स्थापत्य अभियंत्यांचे एकमेव कुटुंब म्हणून सौदागर कुटुंबाची ओळख निर्माण झाली आहे. गावातील अनेक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या शिक्षण प्रवासाबद्दल उत्सुकता निर्माण झाली असून तरुण पिढीसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरत आहे. मेहनत, चिकाटी आणि शिक्षणाच्या बळावर ग्रामीण भागातील युवकही मोठे यश मिळवू शकतात, याचे जिवंत उदाहरण म्हणून अशफाक सौदागर यांच्याकडे पाहिलं जात आहे.